संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा. तुम्हाला 3,000 5,000 लगेच खाते तपासा. तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3 ते 5,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पात्र लाभार्थी, निराधार योजना, दिव्यांग, श्रावणबाळ तर अशांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा, जे की 3 ते 5,000 रुपये इथं मिळणार आहेत. तर अनुदान रक्कम जे की 1,500 रुपये दरमहा एका लाभार्थ्यांना मिळते. तर 2,500 रुपये दरमहा म्हणजे जे की 2 लाभार्थ्यांना. तर आता यामध्ये जे की 1,000 रुपये निधीमध्ये वाढ. तर यामध्ये जे की पहिले 1,500 मिळत होते तर आता 2,500. तर आता 2 हप्ते जर मिळाले तर तुम्हाला त्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार? एकूण 3,000 रुपये. तर यामध्ये 1,500 जर मिळत असेल तुम्हाला तर इथं 1,500 गुणिले 2 तर यामध्ये 3,000 रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये. जर 2,500 मिळत असेल तर एकूण 5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या. तर आता पैसे कधी जमा होणार आहेत, तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे, कोणाच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत त्या पाहणार आहे आपण. उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे इथं जमा होणार आहे. सर्वसाधारण सर्वच जिल्ह्यात पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. तर यामध्ये श्रावणबाळ, दिव्यांग, निराधार योजनेचे पैसे इथं येत आहेत. तर पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासून घ्या. DBT लिंक आहे की नाही, लाभार्थ्यांची यादीमध्ये नाव आहे की नाही, तालुका समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही तुमची तक्रार करा ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर. आज मुख्यमंत्र्यांनी जे की इथे मोठी घोषणा केलेली आहे. तर आता सर्वांनाच पैसे तर मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर थांबणार नाही. DBT लवकरच खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगाचे पैसे लाईव्ह इथं वाटप सुरू झालेले आहेत. तर आता अहमदनगरमध्ये किती जमा होत आहे? आता यामध्ये सर्वसाधारण 3 ते 5,000 रुपये सर्व जिल्ह्यात इथं येत आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे? वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर किती रक्कम इथं मिळत आहे? 3 ते 5,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं मिळत आहे. तर यामध्ये लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये इथं आले की नाही. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये 1,500 येत आहे की 3,000 रुपये. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांगांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. नाशिकमध्ये, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा तर आतापर्यंत आपण 30 जिल्हे बघितलेले आहेत. तर या जिल्ह्यामध्ये 3 ते 5,000 सर्वच जिल्ह्यात इथं येत आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये 1,500 जमा झाले की 2,500 की 3,000 तर जे की ऑक्टोबरपासूनच इथं GR लागू होणार होता. तर अधिकही GR इथं लागू झालेला नाही. त्यामुळे बरेच जे काही लाभार्थ्यांचे इथं कमेंट्स येतात की आम्हाला पैसे इथं 1,500 जमा झालेले आहेत. तर आता यामध्ये यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. 3 ते 5,000 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये जे आहे 3 ते 5,000 रुपये आता कसे मिळतात? त्यामध्ये एक लाभार्थ्यांना 1,500 किती मिळत आहे? 2 महिन्याचे 3,000 रुपये. तर आता 2 किंवा अधिक जे काही लाभार्थी आहेत त्यांना 2,500 रुपये जर मिळत असेल तर अशांना 5,000 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. आता यामध्ये काही लोकांना पैसे इथं उशिरा काय येत आहे ते सुद्धा आहे. तर यामध्ये आधार लिंक नसते, DBT ॲक्टिव्ह नसते म्हणजे आधार लिंक वगैरे काही बँकेला नसते. PFMS पोर्टलमध्ये तुम्ही तुमचं स्टेटस पेंडिंग दाखवते. त्यानंतर तुमचं जे काही ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करा की तुमच्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी आहे का? तुमच्या जिल्ह्यात वाटप इथं आलेलं आहे का? पैसे नाही आले तर काय करायचं? सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन आधार लिंक तपासून घ्या. नसेल तर लिंक करून घ्या. फॉर्म घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे. समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे. तर तुम्ही तुमची तक्रार देखील करून तुमचे पैसे मिळवू शकता.
तर त्यामध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे, यामध्ये तुमची योजना बंद होणार नाही आहे. सर्वांनाच पैसे दिले जाईल. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येणार आहे. तर आता यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र तुम्हाला मिळणार आहे. तर आता यामध्ये तुम्हाला 1500 जर तुम्हाला आधी मिळालेले नसेल तर 1500 आणि 1500 एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं येणार आहेत. तर आता काही लाभार्थी जे आहे यामध्ये 2026 जे काही जानेवारी 2 लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत. तर आता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता नवीन अर्ज ज्यांना कोणाला करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 21,000च्या तुम्हाला वार्षिक उत्पन्न लागणार आहे. रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, हँडिकॅप जर असेल, दिव्यांग जर असेल तर यामध्ये तुम्हाला अपंगाचं प्रमाणपत्र, विधवा जर असेल तर तुम्हाला इथं तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला इथं तुम्हाला लागणार आहे. तर आता अर्ज कुठे करायचा आहे? तहसील कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, त्याचप्रमाणे तुम्ही नगरसेवक यांच्याकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लगेच अर्ज करा आणि लाभ